गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार मंडळी. आज आम्ही या हॉटेलवरून निघत आहोत. आता होचिमिन एअरपोर्टला चाललेलो आहोत. आमच्या होचिमिनला एक वस्ती आहे. एक आहे का 2 दिवस? एक नाईट आहे, पण दुसऱ्या दिवशी आपण संध्याकाळी एक नाईट आहे, पण दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार आहोत इंडियाला जायला. तर आता चला होचिमिन एअरपोर्टलाच भेटू. तर ब्रेकफास्ट करायला आलो आहे, पण इकडं ब्रेकफास्टच्या ऐवजी बघ मला काय दिसलं इथं. भारी आहे ना. पाहिजेल ती भेटणार तुम्हाला. ब्रेकफास्टला बघूया काय काय आहे. सुशी पण आहे, किंवा ब्रेड एक आहे काय हे एकच. त्यात पण बीफ काय काय आहे, फिश, टोकोबो, मस्तपैकी नाश्ता आहे. तिथं सर्व प्रकारचा नाश्ता भेटतो, फक्त इंडियन सोडून. पण ब्रेड बटर छान आहे. आता बघा इथं मुक्का आहे, ब्रेड आहे, टोस्ट आहे. फ्रूट्स पण घेतलेलं समजली, पण तिने एकटी पुरतीच घेतलेली आहे. मला वाटतं एकच चमच्यामध्ये खलास. माझ्या लक्षातच नव्हतं तिला मी आहे सोबत. इलायची केला पण आहे इथे. वेलची केला आपण बोलतो. काय तर मेथी पण आहे. मग मेथी पण ॲक्च्युली आपला कांदा मुला असते ना, त्या प्रकारचं आहे. थोडं कांदा मुलासारखा लागलं मला. ड्रॅगन फ्रूट मस्त. मँगो जामून. आता आम्ही निघत आहोत. आता आमची बस पण आलेली आहे डायरेक्ट एअरपोर्टसाठी. तर हे बघा बस आहे आपली आलेली आहे. डायरेक्ट एअरपोर्टला आपल्याला सोडणार. तर चला एअरपोर्टला जाऊन भेटूया. नमस्कार मित्रांनो, आता पोचलेलो आहे एअरपोर्टला. फुकॉकच्या एअरपोर्टला पोचलो आहे. होचिमिनला चाललेलो आहे. तर बघा माणसं उतरत आहे आपली.
जस्ट होचिमिन एअरपोर्टला पोचलो बाहेर. ग्रॅब बुक करतो. ग्रॅब बुक करताना एवढी तकलीफ येते, काय बोलायचा काय नाही बोलायचा तो लय प्रॉब्लेम येते ना विघ्नेश. डोका दुखायला लागलाय. डोका दुखायला लागलाय. तो एवढा सांगते लिहून देतो तर त्यांना काय समजते. भाषा कुठची टाकू भाषा इंग्लिश ANH. इंग्लिश बोलतात. इंग्लिशला इंग्लिश असं काय बोलतात. AHN ना म्हणजे इंग्लिश ना. Yes. Ok. प्राइस. Bao nhiêu? Vâng. 1,9. प्राइस. सिटी हाऊस, लाईट हाऊस. नो. आता जस्ट आम्ही रूममध्ये पोचलोय. हॉटेल आहे आपला सिटी लाईट म्हणून. तर रूम बघा मस्तपैकी व्ह्यू आहे बाहेरचा. आपल्याला इथेच जायचं आहे. पगोडा त्यांचा एक देवाचा देऊळ म्हणजे देऊळ आहे आणि ते बघा दुबईसारखी एक बिल्डिंग आहे. इथे जायचं आहे आपल्याला उंच. आता मला व्ह्यू भेटलेला आहे चांगलाच. पण बाल्कनी आहे या बाजूला आणि या बाजूला बाथरूम्स वगैरे आहेत. तर मस्त आहे. तर मित्रांनो होचिमिनमध्ये आता जेवायला आलेलं हॉटेलला. तर हॉटेल बघा बनाना लीफ म्हणून हॉटेल आहे इथं बघा. तर आतमध्ये चला दाखवतो तुम्हाला. काय मस्त आहे आतमध्ये. बनाना लीफ हॉटेल आहे इथे. इंडियन फूड्स अवेलेबल आहेत इथं. इंडियन पद्धतीनेच केल्याच्या पानात बघा. केल्याचं पान केल्याच्या पाण्यात भेटणार आपल्याला सर्व गोष्टी. हे सर्व आय थिंक सो इंडियनच वाटतात मला बघून. काही थोडेसे इकडचे आहेत व्हिएतनामी आहेत. पण जास्त करून इथं मला फेस यांचे इंडियनच फेस दिसतात. बघा तर जेवण थाली मागवलेली आहे या लोकांनी. आमची अजून आली नाही बिर्याणी वगैरे. आमचा सूपच आलेला आहे. त्यांची व्हेज थाली बघा. व्हेज थालीमध्ये काय काय बघा. सर्व प्रकारचे भाजी डाळ सांबार रसम भात पुरी पापड पोंगल पण आहे याच्यात. आणि यांच्यात पण सेम आहे. पण चिकन थाली आहे त्यांची. चिकन थालीमध्ये बघा चिकन करी आहे. फिश करी डाळ भाजी सर्व सेम आहे. आणि समीक्षात पण व्हेज आहे. तर चिकन नाही ना. सांबार रसम सोनकढी वगैरे. शिरा नाही तो पोंगल आहे. हां भात राईस आहे. आणि आमचा सूप आता इथं आम्ही याच्यात डिवाईड करून घेतलेला आहे बघा. चिकन सूप बघा अख्खा चिकनचा पीस आहे. यांच्यात पण बघा अख्खा चिकनचा पीस आहे. तर सगळ्यांना कसं वाटलं आहे अजून खाल्लाय नाही पण खाऊन घ्या आणि ट्राय करा. कसं लागतं बघा ट्राय करा. ठीक आहे म्हणजे ओके आहे. नाही तर बाकी काय नाही. चिकन पकोडा. विघ्नेश व्हेज थाली कशी लागली तुला. आता टेस्ट केलीस ना तर कशी लागली बघ. व्हेज थाली एकदम भारी आहे. साऊथ इंडियन थाली आहे. असं वाटतं केरळामध्ये बसलो जेवायला. काय भारी थाली. कुठची भाजी आहे एक्सप्लेन करशील काय. भाज्या ही सांबार आहे. हा हे रस्सम आहे. आमटी बोलतात आपले महाराष्ट्रीयनमध्ये. आय थिंक सो ती डाळ असेल. ही डाळ हे नाही ती डाळ असेल. डाळ खाऊन बघ टेस्ट करून बघ. नाही कसली भाजी आहे. याची भाजी आहे. काय बोलतात त्याला
जाऊ दे कसले तरी आहे. फ्लावरची नाही, बाकी कुठचं फ्लावरची भाजी आहे? आहे. हां, ही कारल्याची भाजी आहे, करेला. कारल्याची भाजी. अरे वा, करेला, पनीरची भाजी आहे. पनीर मखनी, ही हे काय? स्वीट डिश आहे, स्वीट डिश. खीर, पोंगल. खीर, पोंगल खीर काय? नाही, ही खीर आहे. पोंगल. ही खीर आहे. खीर आहे. आणि ती आज लस्सी दही आहे. दही आहे का लस्सी आहे. काय लस्सी, लस्सी. सोयींसो. तर तुला कशी वाटली? क्वांटिटी पण खूप जास्त. आवडली मला, लोणचं आवडलं सगळ्यात जास्त. लोणचा भारी लागला. एकदम भारी. दुधाची भाजी आहे. दुधाचे. अरे वा. रवीना, मग काय चिकन कसा लागलाय? चिकन भारी एकदम एकदम केरला स्टाईल हा? पराठा, केरला स्टाईल पराठा. अच्छा, केरला स्टाईल. तर आपली आता बिर्याणी आलेली आहे बघा, मस्तपैकी छान छान. हे पण एकदम चिकन. रश्श्यासोबत बिर्याणी, मटकी बिर्याणी, रायता पण आहे तिथे, मटकी बिर्याणी. आता वहिनी पकोडे खाल्लेस, आता बिर्याणी टेस्ट करून सांग. ओके गणमेश, तू पण सांग. मस्त लागले पकोडे. आणि सूप कसा लागला? सूप एकदम मटनचं चिकन अंडीच होती. उगाच मागवला मेन कोर्स. बघा तर सर्वांना आवडलेलं आहे जेवण. थोडा थोडा काही त्यांना म्हणजे काही गोष्टी नाही आवडली, पण काही गोष्टी आवडल्या. आणि इथं मला तर वाटतं भरपूर थोडे इंडियन्स लोक आहेत का इथं? भरपूरच. इथे पाठीपुढं इंडियन्स लोक आहेत आपले. कुठचे आहेत माहीत नाही, पण इंडियन्स लोक आहेत. केरला वगैरे दिसत आहेत इथे. पण चेन्नईपर्यंत गेलो. त्याचं दुबईला पण होती, पण दुबईची कॅन्सल झाली. तर मंडळी जेवण करून आलो, गाडीत मस्त झोपलेलो. आता आलोय कुठे आपण? स्कायडेक. सायगाव स्कायडेक बिल्डिंग. तर बिल्डिंग बघा, बाबा 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 कुठपर्यंत जाईल? वरपर्यंत. दुबईला कशी बुर्ज खलिफाला जातो तसा इथं स्कायडेकला बुर्ज खलिफा सारखंच आहे. बुर्ज खलिफा भरपूर मोठी आहे, थोडीशी छोटी आहे. तर चला जाऊया स्कायडेक. तर मित्रांनो, आम्ही बसमध्ये आता चाललो आहे. एक सिटी टूर बस म्हणून आहे, ती आता अख्खी सिटी फिरवल आपल्याला होचिमिनची. तर चला बघूया आपण होचिमिन सिटी. 1 तासाचा सफर आहे. तर मित्रांनो, आपण कुठं चाललोय? सिटी टूर. ओके. काय आकाशात पतंग उडवलीत. पतंग याची मकर संक्रांत आहे. मकर संक्रांत. अक्षरशः कंटाळलेला आहे विघ्नेश फोटो काढून काढून 11 दिवसात. बघा
तर मित्रांनो होचिमिन सिटी बसने फिरून आलेलो आहे. आता चाललो रूमवर. तर चला भेटूया रूमवरच.